गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत रानात, आपल्या शेतावर, डोंगरात तिकडे. आणि खूप मजा येईल तुम्हाला तिथे. डोंगरामध्ये हिरवळ बघायला मिळणार आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण बघायला मिळणार आहे. माझं शेत आणि तिकडचे आपल्या रिलेटिव्ह नातेवाईकांची घरं बरेच जणांना माहिती आहेत. ज्यांना माहिती नसेल त्यांना आज काहीतरी नवीन माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये. तर असंच कंटिन्यू राहा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये. चला तर मग लेट्स गो. वेदर चेंज होतो, लगेच पाण्याचा मोसम होतो, पाणी पडतो, लगेच ऊन पडतंय. मला असं चालायला खूप आवडतंय. पहिले असे दिवस होते की दररोज चालणं व्हायचं. आता चालायला मिळत नाही जास्त, म्हणजे जास्त एक्सरसाइज नाही होत. पहिले म्हणजे पलाटात पण जायचं असलं तर बुधावलीवरून थेट पलाटापर्यंत चालत जायला लागायचं, परत पलाटातून परत तिकडे चालत जायला लागायचं. जुन्या काळामध्ये इथं माणूस सरकला ना की खाली पडायचं इथून सरळ. अशी पडलेली माणसं आमच्याकडे बरीच आहेत की चालता चालता सरकला माणूस आणि पडला खाली. सो जपून चालायला लागतं अशा ठिकाणी. बघा आमच्या खंडीमध्ये असे दगड आज पण बघायला मिळतात, जे मोठे मोठे दगड आहेत. आणि इथेच ना मित्रांनो, इथे वरती कोरलेल्या मूर्ती आहेत. आता आपल्याला तिथे जायचं कारण वेळ कमी आपल्याकडं. बघा मित्रांनो, आता पडून गेला ना, पुन्हा स्टार्टिंग यायची, पुन्हा धुरी घ्यायला लागलाय. धुरी घ्यायला लागला म्हणजे कसा जमा करायला लागलाय पाऊस डोंगर, आणि पुन्हा पडेल. पलाटावर जाताना असं दोन्ही साईडला तुम्हाला बघायला मिळेल रान आणि हिरवळ. किती छान दिसते. जेव्हा तुम्ही अशा जंगलामध्ये येता ना, तेव्हा एकदम रिफ्रेश होऊन जाता तुम्ही. तुमचं ब्रेन पूर्ण रिसेट होतं आणि पूर्ण तुम्ही नव्या जोमाने, नव्या ताकदीने आयुष्याच्या सगळ्या कामांसाठी तयार होता. आणि इन्स्पिरेशन भरतं तुमच्या याच्यामध्ये, आत्मविश्वास येतो. फक्त स्वतःला वेळ द्या आणि अशा निसर्गामध्ये नक्की फिरा. नक्की असा एकांतात कधीही जा. त्याच्याने तुमची लाईफ फुल्ली सफल होईल. सफल होणे म्हणजे काय, कुठली तरी अचिव्हमेंट करणे म्हणजे सफल होणे नाही, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती समाधानी आहेत, किंवा किती खुश, किती हॅपीनेस आहे तुमच्या आयुष्यामध्ये, किती तुमचं माइंड रिलॅक्स आहे, हे खूप महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. या बघा आमच्याकडचं अमेझॉनचं जंगल. तर मित्रांनो, जंगलाची हीच मजा आहे. फ्रीडम फॉर युअर सोल, फॉर युअर माइंड अँड रिफ्रेशनेस. वा, म्हणून मला जंगल आवडतं. कारण जंगल बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये कमी आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आहे डेलीचं, जे जंगलामध्येच राहतात, त्यांना नाही काय वाटत जास्त. पण याची किंमत मला बघणारे शहरी कोणी असतील तर ते चांगलेच समजत असतील. किती व्हॅल्युएबल आहे त्यांच्यासाठी हे जंगल, ज्यांना ते नाही बघायला मिळत. दररोज गाड्यांचा चावची वाट, दररोज ती गर्दी माणसांची, आणि दररोज जे डिप्रेशन मधली लोक, त्यांना माहिती आहे जंगल काय असतं. 1% जरी तुम्हाला याच्यातून व्हॅल्यू भेटत असेल माझ्या व्हिडिओमधून, तर कृपया मला तुम्ही सपोर्ट करू शकता. या आपलीच माणसं आल्यात इकडं पुढं चालल्यात आता गावात. मला असं वाटतंय इकडं काय आहे, इकडं पावसाळ्यात आपल्याला चालतच जायला लागतं. तर बघितलं जसे मामा मामी गेले, तर कसं आहे, रस्ता नसतो. रस्ता म्हणजे गाड्याने जाऊ शकत नाही, पायी वाटी. पायी वाटी काय बोलतो मी? पायी वाटी नाही. पायी वाट. पायी वाटेला तुम्हाला जायला लागतंय. त्याच्यामुळं सगळा पायी पायी रस्ता आहे. काही तुम्हाला इकडे घरी आणायचं असेल, इवन तुम्हाला रॅशनिंग पण भेटते जे गावातून. तुम्हाला तांदूळ आणायचे, भाजी आणायची, बाजार करायचा आहे, तर सगळा डोक्यावर आणायला लागतो. डोक्यावर इकडचं पण काही न्यायचं असेल तर डोक्यावर न्यायला लागते. आताचं वातावरण आहे ना, आताचं वातावरण म्हणजे गेस नाही करू शकत तुम्ही काय होईल काय नाही. लगेचच ऊन वरती बघू शकता, लगेचच पाऊस. सरकारी योजनेअंतर्गत बांधलेले असे बंधारे पण बरेच आहेत, म्हणजे असे पूल बांधले जातात. जास्तीत जास्त ओळांची झीज नाही व्हावी यासाठी केले जातात, पाणी साठवण्यासाठी केले जातात. तर असे बंधारे आहेत आपल्याकडं. पलाटात पण अशी घरं आहेत, म्हणजे चांगली चांगली बांधलेली आहेत की तुम्ही बघू शकता तसे, आणि झाप पण आहेत. आता काय ना मित्रांनो, जास्तीत जास्त जी माणसं आहेत ना, म्हणजे शहराकडची माणसं खेड्याकडे
आणि खेड्याकडची माणसं जंगलाकडे पलायन जास्ती का वाढलंय माहिती आहे का? कंटाळलाय माणूस, अक्षरशः कंटाळलाय. सगळ्या सुखसुविधा असून पण आंतरिक शांती नाही म्हणून. तर ती शांती कुठे मिळेल? तर शहरातल्या माणसाला वाटतं की मी गावाकडे जाईन तेव्हा, आणि आमच्यासारखे गावात राहणाऱ्या माणसांना असं वाटतंय की जेव्हा आम्ही जंगलामध्ये जाऊ. उदाहरणार्थ ही असे बघू शकता, ही सगळी हिरवळ आणि एकदम शांतता ना, म्हणजे कोणीच तिकडे कोणाला बोलण्यासाठी नाही, आणि कोणी कोणाला भांडणं नाही तिकडे, आवाज नाही, गोंगाट नाही, आरकोट नाही. अशा ठिकाणी माणसाला जायला कधीही आवडतं. तर बरीचशी माणसं आमच्याकडची पण, म्हणजे आमच्या गावातली पण, बुधावली बिधावलीची पण माणसं आहेत ना, किंवा गुंज आणि ह्या साईडची पण माणसं आहेत ना, त्यांनी पलाटा काढलेत जंगलांमध्ये. तर त्या माणसांना जास्तीत जास्त आवडतं जंगलामध्ये राहणं. माझी पण लाईफस्टाईल अशी आहे की दररोज उठा, कामाला जा, आणि आमच्या नाक्यावर तर चावचीवाट असतो दररोज गाड्यांचा. तर त्या कटकटीपासून लांब शांततेमध्ये तो अशा ठिकाणी यायला मी कोणालाही प्रेफर करेन ज्याला आवडत असेल असा जंगल. मस्त वाटतंय. लाइटिंग कंडिशन चांगली असली ना, तर आयफोनची कॅमेरा क्वालिटी कोणताच अँड्रॉइड बीट नाही करू शकत. मित्रांनो, ही पक्की घरं ना घरकुलं आल्यानंतर झाले, ते जेवढ्या पण भिंती दिसतात तुम्हाला. याच्या अगोदर ना झोपडी होती सगळी आमची, साधी सुधी झोपडी मराठाची, किंवा जास्तीत जास्त कौला टाकलेले असतील, कुठे कुठे तुम्हाला दिसेल कौला टाकलेली झोपडी, पण सगळीकडे झोपडीच होती आणि त्याच्यामध्येच राहायचे सगळे लोक. आता याच वर्षी तुम्ही बघताय ना, या पक्क्या भिंती दिसतात, तशी ही भिंत दिसते, ती भिंत दिसते, तिकडे ती भिंत दिसते, 3 घरांच्या भिंती. तर ही आलेली घरकुलं आहेत, आणि त्याच्यानंतर बांधलेली घरं आहेत ती सरकारी अनुदानामधून अशी. आता सध्याचा किती स्ट्रेंज इन्व्हायरमेंट आहे आमच्याकडे बघा मित्रांनो, किती विचित्र वातावरण आहे आमच्याकडं. ॲक्च्युली आम्ही आलो तेव्हा पाऊस पडत होता, परत ढगाळ वातावरण होतं, आता प्रखर ऊन पडलाय, आणि कदाचित थोड्या उशिरामध्ये पुन्हा पाऊस येईल. जसा आहे आमचा डोंगर तुम्हाला दाखवतो मी, हा बघा, पुन्हा पावसाचे संकेत दिसतात बघा. काळोख होत आला ना पावसावर, पुन्हा तिकडनं ढग दाटून आले ना, का समजायचं पाऊस पडणार नक्कीच. सो एनिवे, आता ही कशी आहे, आवनी होऊन गेली, प्रत्येकाची आवनी झाली, आणि आवनीनंतर थोडा थोडा जसा पाऊस पाहिजे, म्हणजे पिकासाठी पूरक पाऊस पाहिजे तो पडतोय, आणि कधी कधी क्रूरपणे पण वागतोय. त्याला कारणीभूत मानवच आहे. जी हानी आपण करतोय निसर्गाची, त्याची परतफेड आपल्याला करावीच लागेल. सो कधी कधी पाऊस पडत नाही, कधी पडतो, असं पण होतंय. पण आता मे बी मला वाटतंय जे पण असेल ना ते चांगलंच चालू आहे. पाऊस पडतोयच, आणि मला वाटतंय शेतीयोग्य पाऊस पडतोय. मध्ये मध्ये दिवसातून पडून पडून जातोय, पुन्हा असं ऊन देतोय, पुन्हा असं जातो, पुन्हा येतो. एकदम जास्त पूर केल्यानंतर पण पिकाचे नुकसान होते, आणि एकदम नाहीच पडला तरी पण नुकसान होईल. आता तुम्ही विचार करत असाल, हा बोलत बोलत चाललाय कुठं? तर मी ऑलरेडी पलाटामध्ये आहे माझ्या. ॲक्च्युली माझा एक पार्टनर माझा आराम करायला लागलाय, आणि मी चालला तर माझ्या शेताकडे फेरफटका मारतो. म्हणजे यावर्षी आपण नाही लावलेलं, यावर्षी शेती नाही, काही शेती केली नाही मी. यावर्षी लावलाय, आईने लावला असेल, दादा लावणार होता पण दादाने मला वाटतंय तिकडचं लावून घेतलं. आता इकडचं ही बघू शकता, ही आपली सगळी शेतं आपलीच आहेत, मला लावलेलं कुठेच दिसत नाही. ही बघा, ही सगळी लागवडीची जमीन आहे. हे पण शेत, त्याच्यावरचं शेत, तिथे शेत, हे सगळं शेत आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये सगळं गवत दिसत असेल, पण ही सगळी लागवडीची जमीन आहे, ज्याच्यामध्ये आपण दरवर्षी पीक काढतोय. अशी कंडिशन आहे आता यावर्षी माझ्या इकडच्या जमिनीची. काय मित्रांनो, कसं आहे, जेव्हा तुम्ही एकटे असताना तुम्हाला कोणी सपोर्ट नाही आहे, किंवा सपोर्ट सिस्टम नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकाल कुठलीही गोष्ट. आणि शेती ही गोष्ट एकट्याने करण्याची नाही आहे, जेवढी पण माणसं असतील तेवढी कमीच आहेत शेतीमध्ये. म्हणून मला शेतीमध्ये, मी आणि माझी बायको दोघंजण असलो ना तर शेती आम्ही करू. 1-2 मजूर कर घेऊन ना आम्ही करू शकतो. आता मजुरी पण खूप वाढले. आम्हाला कशी आमच्या वाट्याला एवढी जास्त जमीन नाही आलेली आहे, पूर्ण जमीन आपलीच, पण प्रत्येकाला अशी वाटणी करून दिलेली आहे. ती आयनाचं झाड आहे ना, इथून हा जो बांध गेलाय, आता तुम्हाला बांध पण कमी समजतील याच्यामध्ये.
हा बघा, हा बांध गेलाय. तर ही पूर्ण जागा ही पर्सनली मला दिली आहे. म्हणजे हा खालचा शेत, आता इथे पण हा पूर्ण शेत आहे. त्याच्यामध्ये जेवढं पण तुम्हाला कसाड दिसते ना, हा पूर्ण शेत आहे. तर ही जागा जी आहे, ही जागा मला पर्सनली दिलेली आहे. म्हणजे इथे मी माझा लावून उदरनिर्वाह करू शकतो. म्हणजे भाताचं पीक घेऊ शकतो किंवा काय. तर हे पूर्ण शेत आहे. आणि ते वनीकरण जे आहे ना, ते पण माझ्या वडिलांनीच केलं होतं. ती जी समोरची झाडं दिसतात ना, ती लावलेली झाडं आहेत. तर हे पूर्ण जे आहे ना, हे मित्रांनो, हे जेवढं आहे ना, इथून दिसतं तुम्हाला इकडे, हे सगळी आपली जमीन आहे. तर पर्सनली एवढी मी माझी जमीन करण्यापेक्षा ते आपण किती राबतो, किती लावतो, किती त्यातून पीक काढतो ना, हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय. मी जरी पण माझं म्हणजे माझे आजोबा शेतकरी असले, माझे बाबा शेतकरी नव्हते, तरी बाबांनी अर्ध आयुष्य शेतीमध्ये घातलं, या जमिनीमध्ये घातलं. याच्यातून जेवढं पीक काढलं तेवढं आता कोणी काढत नाही. आता जेवढी पण म्हणजे जेवढी लागायला पाहिजे जमीन तेवढी नाही लागत. किंवा आता तेवढी युनिटी नाही राहिली. पहिले परिवार तुम्हाला पण माहिती असेल, की आजोबांच्या काळात किंवा पणजोबांच्या काळामध्ये युनिटी असायची, एकत्र राहायचे. जेवढा पण कुटुंब असायचा, त्यांचे भाऊ ते एकत्र राहायचे आणि एकत्र राहून ना मग शेती करायचे. म्हणून शेती पूर्ण लावत असायचे ते. आणि किती पण जमीन असो ते पूर्ण लागायची. आता आमची पण परिस्थिती तशीच झाली. आता इथून वरपासून खालपर्यंत नजर नाही लागत, एवढी जमीन आहे तिथून तिथपर्यंत इथपर्यंत. तर तेवढी आता कसं आहे, आमच्याकडे तेवढा जमाव नाही आहे आमचा, तेवढी माणसं नाही आहेत. त्याच्यामुळे एवढी जमीन लागत नाही आम्हाला. पण तरी पण यावर्षी म्हणजे प्रयत्न करीन मी. आता जो येणारा पावसाळा पुन्हा आहे, आता हा पावसाळा जाईलच, पण आता दुसरा पावसाळा येईल. त्या पावसाळ्यामध्ये मी नक्की ट्राय करीन. म्हणजे जेवढं मला दिलं आहे तेवढं तरी मी लागवड तेवढी तरी झाली पाहिजे. आणि जे काय येईल पीक ते आपण घेऊ, कारण ते स्वतःच्या मेहनतीचं पीक, ती वेगळीच मजा असते. अं, ते अन्न खायला ती वेगळीच मजा असते जेव्हा स्वतः मेहनत करतो. असं नाही की मेहनत मी कधी करत नाही. माझे आजोबा जेव्हा होते आता, म्हणजे त्यांचं निधन व्हायच्या अगोदर, तर तेव्हा आम्ही खूप मदत करायचो त्यांना. तर या जमिनीमध्ये मी कष्ट केलेले आहेत. या जमिनीमध्ये मी खूप त्यांना मदत केलेली आहे. खूप म्हणजे धान्य लावण्यापासून, त्यांना काढण्यापासून, झोडण्यापासून सगळी कामं केलेली आहेत मी. आता तुम्हाला दिसतोय मी की एकदम चष्मा-बिष्मा घालून आणि टी-शर्ट घालून तुम्हाला असं वाटत असेल एकदम मॉडर्न मुलगा आहे. हा काय काम करत असेल, तर मी सगळी कामं करतो. सगळी कामं येतात मला. तुम्ही आता बघितलं नसेल मला सगळी करताना, पण सगळी कामं करतो मी शेतीची. पण काय आहे ना, आता सगळे इकडं-तिकडं झालोय आम्ही. मी गावात राहतो आणि माझं पलाट इथे आहे. सो एकट्यामध्ये नव्हतं लागत. आता आम्ही दोघं जण होऊ. त्याच्यानंतर मग शेतीची लावायला सुरुवात करू आम्ही. आणि मग पिकं लावायला सुरुवात करू, शेती लावू, सगळं करू. हा खडक पण जो आहे ना, तर ही मधली ही झाडं आहेत ना, ही हद्द आहे माझ्या जमिनीची इकडची. आणि त्याच्यानंतर तिकडं ते माझे मित्र आहेत ना, त्यांच्या हद्द आहे तिकडे खाली. आता ते इथपर्यंत लावतात, या कोपऱ्यापर्यंत लावतात. माझा बांध तिथून आहे तिकडे वरती. पण तरी पण आमची जी ह्या खडका-बिडकाची पण जी झाली ना, त्या माझ्या आजी वाडवडिलांनी ते इकडं घेतलंय आणि तिकडचं ते त्यांच्या ह्याच्यामध्ये केलंय. हे बघा, याच्यामध्ये दरार आहे. ही एक छोटीशी ओळी जाते इथून, एक पाण्याची अशी. त्याच्या इकडं आपलं आणि त्याच्या तिकडे त्यांचं. म्हणजे तुम्हाला जमीन असणं मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला जमीन आहे आणि तुम्ही किती कष्ट करता त्याच्यामध्ये, ते महत्त्वाचं आहे. माझ्यावरूनच घ्या ना, आता जमीन चिक्कार आहे म्हणजे आजोबांची. आता ते मी तुम्हाला दाखवलं पूर्ण वडिलांचीच जमीन आहे ती. त्यांनी कसलेली जमीन आहे, जागा आहे. पण मी त्यामध्ये काय करतो नाही हे महत्त्वाचं आहे. तर मी बघायला गेलं तर मी लावत नाही. मी पहिल्यांदा खूप मदत करायचो. दादा लावायचा, आई लावायची. आई म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण मोठी आहे, तिला मी आई बोलतो. ते लावायचं, त्यांना मदत करायचो. मला जर कोणी विचारलं ना मित्रांनो, की तुला जंगलामध्ये सगळ्यात जास्ती कोणती गोष्ट आवडते, तर माझं उत्तर असेल की अफाट शांती. किती शांत वातावरण आहे बघा. तर ही शांती मला सगळ्यात जास्त आवडते. इकडचं वेदर, इकडची हवा, ताजी ताजी हवा. त्याच्यामध्ये कंपन्यांचा भेसळयुक्त धूर नसतो किंवा गाड्यांचं प्रदूषण नसते, धूळ नसते. तर असं वातावरण मला आवडते जंगलामध्ये. शांतता आवडते, जी मनाला एकदम थंडावते, शांत करते, रिलॅक्स होता तुम्ही.
तर हीच गोष्ट मला इकडं जंगलामध्ये खूप आवडते. इकडे समाधान मिळतं म्हणून मी इकडे येत राहीन, निरंतर येत राहीन इकडे. हा गाडी मार्ग आहे म्हणून तुम्हाला दोन्ही साईडला दोन चाकांचे हे दिसतात. उन्हाळ्यामध्ये इकडून ट्रॅक्टर वगैरे का असेल तिकडनं जाऊ शकतं, बाईक जातात. तर हा रस्ता आहे बेसिकली एक, म्हणून तुम्हाला इकडे रस्ता दिसतोय. लुक ॲट धिस सायलेन्स अँड ग्रीनरी गाईज, ब्युटिफुल, आय लाईक इट. कसा वाटला तुम्हाला छोटासा ब्लॉग माझ्या पलाटावरचा, आमच्या रानातला? कशी वाटली तुम्हाला ही हिरवळ? भेटूयात असाच आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत द्या मला रजा. चला.